हाय सर्वांना. तर गुड इव्हनिंग आणि प्रेज द लॉर्ड माझ्या ख्रिस्तीय भाऊ बहिणांना. तर आता आम्ही चाललेलो आहे मार्केटला. आज रविवार आणि जाण्याचं कारण म्हणजे छोट्या बाबूसाठी कॅरेट बीटरूट हे आणायचं आहे. तर आज तुम्हाला मी आमचा गावचा मार्केट दाखवते. तर कंटिन्यू राहा आमच्या या व्लॉगमध्ये. तर फायनली आम्ही बाहेर पडला. माझ्या मिस्टरांचं असं आहे की ते म्हणतात माझी तयारीच होत नाही. पण काय करणार, सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पडतं आहे. गॅस चालू आहे काय, लाईट बंद आहे काय, नळ चालू आहे काय, हे सगळं बघेपर्यंत मुलांची तयारी करेपर्यंत लेट होत आहे असतं. तर आता आमचा प्लॅन असा झाला की रौनकचे पप्पा म्हणाले पहिली पार्कमध्ये जाऊया, कारण 2-3 दिवस रौनक पाठीमागेच लागलेला बाहेर जायचं, गार्डनमध्ये जायचं आहे. त्याचं कसं आहे, घरात असतो ना तो कंटिन्यू, त्यामुळे कंटाळता येतो. मग इकडं तिकडं जाऊया असं मग त्याचा हट्ट चालू होत आहे. मग आता मी पहिल्यांदा पार्कमध्ये गेला. बघा क्लायमेट पण खूप छान आहे आणि छान वाटतं असं बाहेर गेल्यानंतर. मनाला पण शांती आणि टेन्शन पण जरा कमी, नाहीतर घरात तेच. तर हे कुत्रं बघा, जसं मी कॅमेरा फिरवल ना तसं ते जवळच यायला लागलेलं, तर छान दिसाल ते. तर बाबू पण आमचा छोटा इथं मस्त एन्जॉय करायला. आभाळात बघून झाडं, कावळे, कबूतर खूप येतात तिकडे, तर ते बघत खूप हे करायला, खुश व्हायला. तर लहान मुलांना ना केवढं नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये घेऊन जाल तेवढं ते बघून शिकतात. तर मोठा मुलगा इथं खेळायला, तर त्याला पाळण्यावर वगैरे जास्त बसायला आवडत नाही, असं स्लाईडवर तो खूप एन्जॉय करत आहे. तर एक 20-30 मिनटं थांबला आम्ही गार्डनमध्ये. परत मग कसं बाजारमध्ये लेट गेल्यानंतर मग 8:30 वाजता सगळं बंद होतं आहे आणि रात्रीच्या वेळेला मग काय भाजीपाला घेणार. मग म्हटलं लवकरच जायचं, कारण मग ते कसं लेट गेल्यानंतर सगळ्या भाज्या वगैरे मिक्स केलेल्या असतात, सगळे खराब वगैरे झालेलं. मग तर गर्दी पण खूप जास्त होती आज रविवार असल्यामुळं. मग मध्ये असं जायला मिळालं नाही, कारण मुलांना घेऊन कुठं गर्दीमध्ये शूटिंग काढत जाणार, आणि त्यामुळं मग साईडनेच गेलं. मग रौनकला लागली भूक, मग त्याचे पप्पा म्हणाले पहिली आम्ही हॉटेलमध्ये जाऊन येऊया. तर हॉटेलमध्ये बघा बाबूने आपल्यासाठी भजी मागवली आणि मी एक समोसा घेतला. तर त्याची फेवरेट एकदम भजी आणि हे काय ते म्हणतात ते आमचं परोटा, ते फेवरेट त्याचं. मग रौनकचे पप्पा म्हणाले तुम्ही खावा, मी घेतो बाबूला. मग ते बाहेर थांबले, थोडा वेळ बसले आत. बाबू कसा किती रडा लागला म्हणून बाहेर जाऊन बसले. तर इथं बाबूने आपल्यासाठी हे मागवलेलं. तर मग खरेदी करीपर्यंत आम्हाला खूप लेट झाला. हे बघा केवढा काळोख, 8:30 वाजले. तर टाईम आता 8:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही पोचला. तर बाबूसाठी मी हे गाजर आणि बीटरूट आणले. तर बाबूसाठी मी बघा हे 20-20चे वाटे असतात इकडं. तर हे बीटरूट आणि गाजर आणि ही चिटकी बघा किती कवळी आहे, फ्रेश आहे. आणि हे कांदं आणलं 100ला 4 किलो. रविवारचं कसं जरा स्वस्त पण मिळतं. आणि बघा जेवण जेवपर्यंत 10:30 वाजले आणि ही मुलं काय कशी झोपायला रेडी नव्हती, त्यांचा खेळायचा टाईम होतो. तर हा ब्लॉग मित्रांनो कसा वाटला, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय. सोड.